इकडं. आज होता गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी मी लवकरच उठत असते, कारण की मला उपवास असतो गुरुवारी. उठल्यानंतर पहिले छान असे तयार झाले. तयार झाल्यानंतर लगेच स्वामींची पूजा मांडून घेतली. पूजा मांडून झाल्यानंतर लगेच देवपूजा पण करून घेतली. किती प्रसन्न वाटत होतं बघा. आणि आज चतुर्थी पण होती, म्हणून म्हटलं गणपती बाप्पांच्या मंदिरात पण जावं. त्याच्यासाठी लगेचच मग तयार होऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जाण्यासाठी, स्वामी समर्थांच्या केंद्रात जाण्यासाठी निघाली. जाता जाता मी म्हटलं पहिलं आधी भाजीपाला वगैरे घेऊ आणि नंतर मग मंदिरात जाऊ, म्हणजे मंदिरातनं डायरेक्ट घरी येता येतं. म्हणून मग मी आधी मार्केटला गेली. मार्केटला किती फ्रेश असा भाजीपाला होता. मग मला 2-3 भाजी वगैरे घ्यायची होत्या. त्या भाजी वगैरे घेतली आणि भाजी घेऊन झाल्यानंतर मग मी पहिले तर गणपती बाप्पांच्या मंदिरात आली. खरंच म्हणजे असं म्हणतात ना, की बाप्पांच्या मंदिरात यावं किंवा कुठल्या पण मंदिरात गेलं ना, की आपल्या मनात जे दुःख असतं ना, ते थोडंफार असं विसरल्यासारखं वाटतं आणि किती प्रसन्न वाटत होतं बघा ना. मंदिर पण असं छान सजवलेलं होतं आणि बाप्पांची मूर्ती ना अतिशय अशी मोहक दिसत होती. किती सुंदर मूर्ती वाटते. नंतर मग त्याच्यानंतर लगेच मग शिवजींच्या मंदिरात आलो, शंकरजींच्या मंदिरात. तिथे पण 5-10 मिनटं बसलो. नंतर मग पूजा वगैरे केली. तिथून लगेच मग आम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात आलो. बघा केंद्रात पण किती शांतता होती. एवढं प्रसन्न वाटत होतं ना मंदिरात आल्यानंतर. खरंच मला तर इतकं छान वाटत होतं ना. मग तिथे पण दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं. प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर मग घरी आली आणि बाकीची माझी राहिलेली कामं करून घेतली. बाकीचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.